नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुम्हाला मी अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ महाराष्ट्र होमगार्डवर असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. आता पहा मित्रांनो, हे गृह मंत्रालयाचं पत्र आहे भारत सरकारचं. यामध्ये राज्याच्या सर्व होमगार्ड कमांडंट जनरलला पाठवलेले हे पत्र आहे 15/5/2026 रोजी. कारण सध्या महाराष्ट्र होमगार्ड बद्दल किंवा भारतामधील जेवढे पण काही होमगार्ड आहेत त्या सर्वांबद्दल अतिशय चांगलं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. कारण बऱ्याच दिवसापासून यांची जी काही मागणी आहे ती मागणी मार्गी लागेल अशी एक आशा आहे. आता पाहू मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नेमकं काय आहे ह्या पत्रामध्ये. आता पत्राचा मराठीत सारांश आहे हा. विषय शहरी ग्रामीण होमगार्ड आणि बॉर्डर विंग होमगार्ड संबंधित माहिती सादर करणे. मुख्य मुद्दे काय आहे यामध्ये? एक नंबरला आहे केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक होणार. लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यात होमगार्डच्या खालील मुद्द्यांवर चर्चा होईल. यामध्ये मॉडेल होमगार्ड बिल आणि नियमांमध्ये बदल, होमगार्ड चार्टरचा आढावा, होमगार्डची आर्थिक धोरणे पूर्ववत करणे म्हणजे मानधन भत्ते वाढवणे, बॉर्डर विंग होमगार्ड सुरू करणे. पुढे 2 नंबरला आहे राज्यांकडून तातडीने माहिती मागवली आहे. बैठकीपूर्वी सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी 19/5/2026 पर्यंत खालील माहिती पाठवा. आज मित्रांनो 19 तारीख आहे आणि आजचा शेवटचा दिवस होता. 19 तारखेपर्यंत ही संपूर्ण माहिती मागवली होती प्रत्येक राज्यांकडून. पुढे पहा संख्याबळाची स्थिती. शहरी ग्रामीण होमगार्ड मंजूर पदे किती आहेत, प्रत्यक्षात किती भरली आहे, कायम कर्मचारी आणि स्वयंसेवक दोन्हींची. बॉर्डर विंग होमगार्ड मंजूर पदे आणि प्रत्यक्ष संख्या. होमगार्डना दिले जाणारे भत्ते. यामध्ये ड्युटी कॉल आउट अलाउन्स, महागाई भत्ता, परेड अलाउन्स, ट्रेनिंग अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, मेसिंग अलाउन्स, आउट ऑफ पॉकेट अलाउन्स. प्रत्येक भत्त्याचा दर प्रतिदिन प्रति व्यक्ती किती आहे ते सुद्धा कळवायचं आहे. पुढे आहे अंतिम तारीख. ही सर्व माहिती 19 मे 2026 पर्यंत पाठवा जेणेकरून बैठकीपूर्वी एकत्रित करता येईल. पुढे पत्रावर इमिडिएट आणि अर्जंट असा शिक्का आहे. पश्चिम बंगालचे जे डीजी आहेत त्यांनी 16/5/2026 ला एंडोर्स केले. याचा अर्थ काय? हे खूप महत्वाचं आहे भावा. आज आझाद मैदानावर 100 जणांचं आंदोलन सुद्धा सुरू असतानाच केंद्र सरकार पातळीवर हालचाली सुरू झाल्यात. मित्रांनो, आपले रामलिंग पुरणे सर हे सध्या आझाद मैदानावर जे आंदोलन करत आहे ते आंदोलन एक महाराष्ट्र होमगार्ड फायदा झाला पाहिजे. कारण की ते होमगार्डचं जे काही दुःख आहे आता सध्याच्या एवढ्या महागाईच्या युगामध्ये एक होमगार्ड बांधव कशा पद्धतीने जगत आहे याची जी काही आपुलकी, याची जी काही कळकळ आहे त्यांनी बरोबर ओळखली आहे आणि त्याच म्हणजे पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सध्या आझाद मैदानावर आंदोलन छेडलेलं आहे. तसंच मित्रांनो, आपले माननीय रोहित पवार यांनी सुद्धा जे एक पत्र काढलं होतं मध्ये, त्या पत्रामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी पण एक पॉझिटिव्ह पॉइंट मांडलेला आहे. त्यामुळे सध्याचं जे काही वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये होमगार्ड बद्दल अतिशय प्रतिकूल आहे. त्यामुळं सध्या आता पहा याच्यामध्ये काय म्हटलंय अजून, केंद्रीय गृहमंत्री स्वतः बैठक घेत आहेत म्हणजे होमगार्डच्या मागण्यांवर काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो. फायनान्शियल पॉलिसी रेस्टोरेशन म्हणजे मानधन वाढ, 12 महिने काम कायम करण्याचा विचार होऊ शकतो. पहा मित्रांनो, अतिशय महत्वाचे निर्णय सध्या महाराष्ट्र होमगार्डमध्ये होऊ शकतात. पण 19 मे पर्यंत फक्त माहिती मागवली आहे. निर्णय लगेच आज उद्या नाही. माहिती गोळा करून मग बैठक असा हा मित्रांनो आणि त्याच्यानंतर हा JR येईल. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर सादर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना एक लाईक करून या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.